जीवनातील प्रत्येक कामामध्ये 100% यशस्वी होण्यासाठी ते काम कशा पद्धतीने करावं यासाठी मी आपणास एक अतिशय सुंदर कथा या ठिकाणी सांगत आहे। तर एक राजा होता, तो काही सैनिकांना घेऊन सकाळी सकाळी एके दिवशी तो जंगलामध्ये गेला शिकारीसाठी। मग थोड्या वेळानंतर त्याला तहान लागली। तहान लागल्यानंतर सैनिकांनी पाण्याची शोधाशोध घेतली, परंतु त्यांना पाणी सापडलं नाही। थोड्या अंतरावर बघितलं त्यांनी तर एक ऋषींचा आश्रम दिसत होता। तर सर्वजण त्या दिशेने त्या आश्रमामध्ये गेले। त्या ठिकाणी जे ऋषी होते ते हवन करत होते, यज्ञ करत होते। त्या ठिकाणी राजा आणि सैनिकांनी पाणी पिलं आणि राजांनी ऋषींना प्रश्न विचारला की ऋषी महाराज, हे हवन कशासाठी करत आहात? तर ऋषींनी सांगितलं की गणपती बाप्पांना प्रगट करण्यासाठी मी हे हवन करत आहे। मग राजा आणि सैनिक पाणी पिऊन जंगलामध्ये निघून गेले। पूर्ण शिकार करून दिवस संपल्यानंतर ते पुन्हा दिवस मावळताना संध्याकाळी त्याच आश्रमामध्ये पाणी पिण्यासाठी म्हणून आले। तर बघितलं तर त्या ठिकाणी ऋषी अजूनही यज्ञ करत होते। राजांनी आणि सैनिकांनी पाणी पिलं आणि राजांनी ऋषींना विचारलं की ऋषी महाराज, तर अजून गणपती बाप्पा प्रगट झाले नाहीत का? तर ऋषींनी सांगितलं की नाही झाले। राजांनी विनंती केली की मी या ठिकाणी हवन करू का? तर लगेच ऋषी महाराजांनी परवानगी दिली, ऋषींनी परवानगी दिली आणि मग राजा हवनासाठी बसले। राजांनी ज्या मंत्रानं ऋषी महाराज हवन करत होते गणपती बाप्पाच्या, तो मंत्र जपून त्या ठिकाणी पहिली आहुती टाकली यज्ञकुंडामध्ये। त्यानंतर लगेच दुसरा मंत्र जपून दुसरी आहुती टाकली यज्ञकुंडामध्ये आणि तिसरा मंत्र जपत त्या ठिकाणी राजा म्यानातली तलवार काढून हातामध्ये घेतली या राजांनी आणि राजा उभं टाकले। आणि तिसरा मंत्र पूर्ण झाला की लगेच त्या ठिकाणी गणपती बाप्पा यज्ञकुंडातून प्रगट झाले। आणि मग मात्र ऋषी महाराजांनी यथासांग गणपती बाप्पाची पूजा केली। जे काही त्यांना मागायची होती, जे काही विनंती करायची होती ती विनंती केली आणि जे काही मागणी मागायची होती ती मागितली आणि त्यानंतर गणपती बाप्पा अंतर्धान पावले। पण ऋषींनी लगेच गणपती बाप्पा अंतर्धान पावल्यानंतर राजांना प्रश्न विचारला की मी सकाळपासून हा यज्ञ करत होतो, परंतु गणपती बाप्पा प्रगट झाले नाही। तुम्ही तर 2च वेळेस आहुती टाकली आणि तिसरी आहुती टाकण्याच्या अगोदरच गणपती बाप्पा यज्ञकुंडातून प्रगट झाले, असं कसं? तर त्यावेळेस राजांनी ऋषींना सांगितलं की मी 2 वेळेस गणपती बाप्पांना विनंती केली की गणपती बाप्पा, ऋषी महाराजांचं काम आहे त्यासाठी तुम्ही प्रगट व्हावं, म्हणून 2 वेळेस आहुती टाकली आणि विनंती केली की तुम्ही लवकरात लवकर प्रगट व्हावं, परंतु गणपती बाप्पा दोन्ही वेळेस विनंती केल्यानंतर आले नाहीत। मग मात्र तिसऱ्या वेळेस मी गणपती बाप्पांना सांगितलं की जर तुम्ही तिसऱ्या मंत्राला जर तुम्ही नाही आला तर मी मात्र या ठिकाणी तिसरी आहुती ही माझ्या या तलवारीनं तोडून माझ्या मुंडक्याची या ठिकाणी मी आहुती टाकणार आहे, मुंडकं तोडून या यज्ञकुंडामध्ये टाकणार आहे असं मी म्हणालो। त्यामुळे गणपती बाप्पा ते टाकण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी यज्ञकुंडातून प्रगट झाले असं राजांनी सांगितलं। तर आपल्याला या कथेतून काय बोध घेता येतो? तर एखादी काम करण्यासाठी आपण जर पूर्ण जीव ओतून मनाच्या तळमळीनं जर आपण ते काम करत असू तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये 100% यश मिळण्याची खात्री असते किंवा 100% यश मिळते। तर मला काय म्हणायचंय यातून की पूर्ण इंटेन्सिटीनं त्या कामावर पूर्ण जर आपण फोकस केलं आणि पूर्ण एफर्टनं जर ते काम केलं तर त्या ठिकाणी त्या कामामध्ये 100% यश मिळण्याची शाश्वती असते।